Yes, Renuka, please go ahead. I am a multimillionaire. Dream lofty dreams, and as you dream, you shall become. Today, although the power of imagination, you are going to have amazing day because you are going to become a multimillionaire. Imagine that you are super wealthy right now. Imagine that you have multiple millions in the bank. How would you live your life differently? Think about all the things you would do. How would you feel? How would you feel differently? You would walk differently, you would talk differently, you would react differently to everything. I want you to feel a multimillionaire all day today and remind yourself as many times as you can that you are completely 100% financially free because you are a multimillionaire. Feel the relief of never having to worry about money again. Feel the lightness of knowing you can afford to do whatever you want. Feel the joy of knowing you can help your family and friends financially. Drive your car as though it's your dream car. Walk through your home as though it's your dream home. Feel as if you are wearing your favorite clothes top to bottom. Go to your favorite department store or online store and imagine you can buy anything and everything you want. Imagine you are booking a first class world trip visiting your favorite countries. When you see your dream car, imagine it's yours. When you see the beautiful home, imagine it's yours because today you are a multimillionaire. This requires your best acting performance so that you are really convincing your subconscious mind. Go for an Oscar. Hmm. There will be some people you will attract multiple millions just by holding the idea of being a multimillionaire in their mind and believing it is real. And I want you to become one of them. I am a multimillionaire. Remember, be grateful when you receive any money. Continue the practice, turn outgoing money into incoming money. Listen to the wealth affirmations as you go to sleep tonight. राईट. थँक्यू रेणुका. या चॅप्टरची सुरुवात जसं पाहिलं आपण जेम्स ॲलनच्या एका कोटने झालेली आहे. अँड दिस कोट इज रिअली खूप छान कोट आहे. लेट्स बिगिन विथ दॅट ओनली. ड्रीम लॉफ्टी ड्रीम्स अँड ॲज यू ड्रीम सो यू शॅल बिकम. तुमचे जे स्वप्न आहेत तेच तुम्ही बनणार आहात. इनफॅक्ट हे जेम्स ॲलनचे जे पुस्तक आहे ना ते तुम्ही सगळ्यांनी वाचायला हवं. इट्स व्हेरी स्मॉल बुक. तुम्ही जसा विचार करता हे नाव आहे पुस्तकाचं. आणि हे 1905 साली लिहिलेलं पुस्तक आहे. वन ऑफ द बेस्ट बुक्स या ह्याच्यातलं सिरीज मधलं. या पुस्तकामध्ये तो सुरुवातीलाच म्हणतो, मी आता तेच ओपन करत होतो ते माझ्या किंडलवर, बिकॉज आय हॅव दिस बुक आणि मी कन्सिस्टंटली रीड करत असतो. जेम्स ॲलन या पुस्तकात सुरुवातीलाच असं म्हणतो की तुम्ही एक शक्तिशाली, बुद्धिमान आणि आणि प्रेममय अस्तित्व असल्यामुळे तुमच्याजवळ प्रत्येक स्थितीची किल्ली आणि उकल असते आणि प्रत्यक्ष तुमच्यातच ते नवचैतन्य देणारे आणि आमूलाग्र बदल घडवून आणणारे सामर्थ्य असते, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला ते बनवू शकता जे तुम्हाला बनायचं आहे. सो आज जी रोंडाबन म्हणते आय एम अ मल्टी मिलिनियर, तुम्हाला जो हा विचार करायचा आहे दिवसभरामध्ये, तुमची जी गाडी आहे ती चालवत असतानाच तुमची ड्रीम कार आहे असाच विचार करायचा आहे. वॉकिंग थ्रू युअर हाऊस, जरी तुम्ही तुमच्या आत्ता या घरामध्ये जाणार असाल, फिरत असाल, तरी तुमचं जे ड्रीम होम आहे तिथेच तुम्ही फिरताय असं तुम्हाला स्वतःला सतत सांगायचं. सो इमॅजिन शी ॲट द एंड ऑफ द चॅप्टर शी सेज दॅट गो फॉर द चॅप्टर, गो फॉर द ऑस्कर. अशी ऍक्टिंग करा की यू आर गेटिंग ऑस्कर फॉर दॅट. की आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत की तुम्हाला
तुमच्याकडे तेवढा पैसा आहे, तुमच्याकडे एवढा सफिशियंट मनी तुमच्या अकाउंटमध्ये आहे की यू कॅन बाय एनिथिंग ऑन दिस अर्थ. आणि असंही विचार करून बघा की आपल्याला ज्यावेळेस पैसे लागत असतात, ते त्या क्षणी जेवढे लागणारे तेवढेच लागत असतात. बाकीचे पैसे तर आपल्या अकाउंटलाच असतात. तर ते व्हर्च्युअलीच असतात. सो यू कॅन इमॅजिन दॅट की आय हॅव दॅट मनी. आय हॅव दॅट अबंडन्स ऑफ मनी विच इज देअर अँड आय कॅन बाय एनिथिंग दॅट आय वॉन्ट. सो जसं रुंडाबांच्या बाकीच्या पुस्तकामध्ये तिने हे सांगितलेलं की इफ यू सी एनी ड्रीम कार दॅट यू वॉन्ट टू बाय अँड दॅट इज पासिंग बाय यू, से दॅट की दॅट इज अ क्यू टू यू. से टू युअर सेल्फ दॅट आय कॅन अफोर्ड दिस. एखाद्या स्टोअर समोरून जात असाल, तिथे तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर से टू युअर सेल्फ आय कॅन अफोर्ड दिस. सो आजची प्रॅक्टिस खूप सोपी आहे. तुम्हाला आज अं, एकच मिनिट. माझा व्हिडिओ दिसतोय आता परत? येस, आता दिसतोय सर. हा, Yes. मला आज एक ऍक्टिंग करायची आहे. ऍक्टिंग इन द सेन्स काय, यू हॅव टू फेक इट टू युअर सेल्फ की आय एम अ मल्टीमिलियनर. आय कॅन बाय एनिथिंग. मनी इज देअर विथ मी. ॲज इफ आय हॅव ऑलरेडी रिसिव्ड दॅट मनी. इट इज देअर इन माय अकाउंट. अँड मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आय कॅन अफोर्ड इट. आय हॅव दॅट मनी. अँड कीप ऑन टेलिंग युअर सेल्फ की माझी ही जी कार आहे तीच ड्रीम कार आहे. अँड द बेस्ट ऑफ बेस्ट आय हॅव गॉट. देन यू आर कन्व्हिन्सिंग युअर माइंड दॅट यू आर ऑलरेडी इन पोझिशन ऑफ द थिंग्स दॅट यू वॉन्ट. जेम्स ॲलनच्या या पुस्तकामध्ये खूप छान एक्सप्लेनेशन्स आहेत. मी काही त्याच्यातले तुम्हाला स्क्रीनशॉट्स पण टाकेल, सो दॅट दॅट विल हेल्प यू टू क्रिएट दिस चॅप्टर. आजचा जे प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्हाला हे म्हणजे प्रॅक्टिस करण्याकरता मदत होईल. त्यामध्ये तो म्हणतो की आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो. सो इट्स ऑल अबाउट द गेम दॅट वी आर प्लेइंग इनसाइड ऑफ अस. आपण आपल्या मनात जो गेम खेळतो तोच आपल्या ऍक्च्युअल लाईफमध्ये होत असतो. आणि तो म्हणतो की अक्षरशः आपण जसा विचार करतो तसेच असतो, ही अनुभूती घ्यायला हवी. त्यामुळे आज जर आपण सगळे दिवसभरामध्ये इफ वी कीप ऑन प्रॅक्टिसिंग, आय एम अ मल्टीमिलियनियर, आय एम ऑलरेडी इन पोझिशन ऑफ द काइंड ऑफ थिंग्स दॅट आय वॉन्ट, द काइंड ऑफ मनी दॅट आय वॉन्ट. अँड मी जी विशलिस्ट कम्प्लीट केलेली आहे, लिहिलेली आहे, ती कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे किंवा कम्प्लीट झालेली आहे. आय एम ऑलरेडी इन पोझिशन ऑफ दोज थिंग्स. युअर ब्रेन विल ऑलवेज स्टे इन द पोझिशन ऑफ रिसिव्हिंग समथिंग. आस्क बिलीव्ह रिसीव्ह मध्ये आपल्याला जे वारंवार सांगितलं जातं की रिसिव्हिंग इज पोझिशन वेअर यू आर मेंटली एक्साइटेड, इमोशनली कनेक्टेड, दॅट यू आर ऑलरेडी इन पोझिशन ऑफ दोज थिंग्स. इट्स मोर ऑफ इमोशनल अँड मेंटल रादर दॅन प्रॅक्टिकल. त्यामुळे आज आपल्याला दिवसभरामध्ये स्टे पॉझिटिव्ह. टेल युअरसेल्फ दॅट आय एम अ मल्टीमिलियनियर. कीप ऑन टेलिंग युअरसेल्फ दॅट आय एम अ मल्टीमिलियनियर. स्वतःला सतत रिमाइंड करत राहा. स्क्रीनशॉट्स ठेवा किंवा लिहून ठेवा कुठेतरी टेबलवर. अँड येस, मिलिंद आय विल शेअर. ॲज यू थिंक इट हे इंग्लिश नाव आहे त्या पुस्तकाचं, किंवा तुम्ही जसा विचार करता हे मराठी नाव आहे या पुस्तकाचं. जर तुम्ही किंडल वापरत असाल, किंडलवर इझिली अवेलेबल आहे. इट इज हार्डली ₹60 बुक. तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर अमेझॉनवर पण अवेलेबल असलेलं बुक आहे. सो सिम्पल प्रॅक्टिस, बट आजच्या दिवसभरामध्ये मिळणारा एक मॅक्झिमम एक मेंटल इमोशनल ज्याला एनहान्समेंट मिळणारा गेम आहे आजचा. सो एनी क्वेश्चन्स, एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू आस्क ऑन दिस? राईट. सो लाईक आय सेड, आजचा एकदम छोटं चॅप्टर, 3 मिनिटं लागतात फक्त याला क्रिएट करायला. सो यू कॅन गो थ्रू इट. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही 2-3 वेळा या चॅप्टर पासून सुद्धा जाऊ शकता. यू कॅन क्रिएट दिस चॅप्टर अगेन अँड अगेन अगेन. मी सर, येस रेणुका, प्लीज. सॉरी, तुमचं कंप्लीट झाल्यावर बोल. नो नो नो, प्लीज गो अहेड. जेम्स ॲलनचे ऍक्च्युली 4 बुक्सचं छान सेट आहे Amazonवर अँड हार्डली ₹450 पर्यंत. सो एनीबडी कॅन ऑर्डर दॅट. ऍब्सोल्युटली येस. आणि सगळी सुटसुटीत पुस्तकं आहेत, छोटी छोटी पुस्तकं आहेत ती सगळी. थँक्यू रेणुका फॉर म्हणजे 4ही बुक्स हे केल्याबद्दल. ओके, सो एनी क्वेश्चन्स, एनिथिंग टू शेअर?
ऑल राईट. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आजचा दिवस तुमचा अत्यंत शुभ जावो, मंगलमय जावो. ज्यांना मागच्या 2-3 दिवसामध्ये इथे असलेले जे कोणी ॲब्सेंट होते, गो टू द रेकॉर्डिंग्स, गो थ्रू द चॅप्टर्स, प्रॅक्टिस ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करत राहा. कारण शेवटी याचा अल्टिमेट रिझल्ट जो आहे तो प्रॅक्टिसेसमध्ये आहे. सो परत एकदा माझ्या आणि रेणुकातर्फे तुम्हाला शुभेच्छा. दिवस तुमचा अत्यंत शुभ जावो, मंगलमय जावो. उद्या परत भेटूया डे 14 साठी. थँक्यू. एक्सक्यूज मी सर, एक क्वेरी था बोलो शीतल. सर। हम जो रोज अफर्मेशन सुन रहे हैं हम्म, रात के समय बुक से, तो हम्म. मतलब वो आधा आधा होने तक ही सुनाई देता है, बाकी नींद लग जाती है, तो फिर वो ऐसा गुड न्यूज है ना, अच्छा है, क्योंकि सबकॉन्शियस लेवल पे वो पहुंच जाता है. चिंता मत करो, वो जब तक सुन रहे हो वो अच्छा है, चिंता मत करो उसके बाद. ओके, क्योंकि क्योंकि आधा देखो सबकॉन्शियस माइंड इज एक्टिव व्हेन यू आर अबाउट टू स्लीप. हाँ, तो नींद लगने का चांसेस बहुत ज्यादा होता है. ओके सर, या, थैंक यू। यस. सो चलो, हैव अ ग्रेट डे. चलो, वंडरफुल. थैंक यू वेरी मच. थैंक यू.